येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज. महापालिकेत भाजप विरुद्ध भाजप, 2 आमदारांनी आयुक्तांना भेटून झापलं. या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक. आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे. सोलापूर महापालिकेत जागतिक बँकेच्या सहकार्यानं होणाऱ्या पाणीपुरवठा योजनेचा 1378 कोटी रुपयांचा प्रस्ताव चांगलाच गाजू लागलाय. सोमवारी होणाऱ्या महानगरपालिकेच्या सभेत हा प्रस्ताव निर्णयासाठी प्रशासनानं पाठवला आहे. या योजनेसाठी महापालिकेला 341 कोटी रुपयांचं मॅचिंग कॉन्ट्रीब्युशन भरावं लागणार आहे. यावरून टॅक्स वाढणार अशी चर्चा सुरू झाली होती. याबाबत आयुक्तांना जाब विचारण्यासाठी आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख महापालिकेत सायंकाळी 5 वाजता येणार आहेत. हे समजल्यामुळे दुपारी 3 वाजताच महापौर विनायक कोंडाल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, पक्षनेते नरेंद्र काळे यांनी तातडीनं पत्रकार परिषद घेऊन आम्ही कोणतीही करवाढ करणार नाही असं स्पष्टपणे सांगितलं. सोलापूर शहरातील नागरिकांना टॅक्सच्या रूपांतर मधून करवाढ असेल, दरवाढ असेल, ही कुठलीही करवाढ दरवाढ या ठिकाणी होणार नाहीये. महापालिकेचं उत्पन्न वाढवण्यासाठी पर्यायी मार्गांचा शोध घेऊ असं पक्षनेते नरेंद्र काळे म्हणाले. बीओटीच्या माध्यमातून असेल, भाड्याच्या माध्यमातून असेल, त्या जागा काय भाड्याने देणं असेल, या संदर्भातल्या योजना राबवून आपण हे पैसे उभा करण्याचा प्रयत्न करू. याच विषयावरून आमदार देवेंद्र कोठे विरुद्ध दोन्ही देशमुख आमदार अशी गटबाजी झाली आहे. सायंकाळी 5 वाजता दोनही आमदार आणि त्यांच्या गटाचे नगरसेवक आयुक्तांच्या कार्यालयात आले होते. यावेळी आमदार विजयकुमार देशमुख यांनी आयुक्तांना चांगलंच धारेवर धरलं. कुणाला समजू नये म्हणून इंग्रजीमध्ये प्रस्ताव पाठवला का? तुम्ही आम्हाला विश्वासात का घेत नाही? कुणाच्या दबावाखाली काम करता का? 30% लोक टॅक्स भरत नाहीत, त्यांच्याकडे कोण लक्ष देणार? असे अनेक प्रश्न विचारले. 70% लोक जे टॅक्स भरतात त्यांच्यावर तुम्ही सातत्यानं बोलत आहात. 20% तर टॅक्स अजूनपर्यंत तुमच्याकडे नोंदच नाही. 20% प्रॉपर्टीचं त्यांचं टॅक्स नाही, ते कोकणमध्ये गेले कित्येक वर्षापासून आता पुन्हा त्या सगळ्या काही राहतात. 30% लोक का बरं त्यांचं नोंद करून घेत नाही? आता तालुक्याला एवढ्या वर्ष 22 वर्ष तुमच्या सगळ्या अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे हात भोगायची पाळी आहे ना सगळं. इंग्लिशमध्ये करायचं, कोणतरी यांना पाठवायचं, लोकांना कळू द्या असं पाठवायचं, याच्यामुळे संशय निर्माण होते का नाही मला सांगा. टॅक्स कोणताही वाढणार नाही, मात्र याबाबत जो निर्णय आहे तो महापालिका सभागृहाने घ्यावा असं आयुक्तांनी सांगितलं. टॅक्स वाढवायचा नाही वाढवायचा आता 5 वर्ष हा अधिकार शेवटपर्यंत. सोलापुरातून सुरू झाली हैदराबादसाठी विमानसेवा. पहिल्या दिवशी 45 प्रवाशांनी केला प्रवास. गेल्या 8 दिवसांपासून सोलापूरचं तापमान दररोजच वाढत होतं. मात्र प्रथमच शुक्रवारी नोंदवलं गेलं 42.2 असं कमी तापमान. हवेत प्रचंड उकाडा. महापौर विनायक कोंडाल म्हणाले, दररोज पाणी पुरवठ्याचा 1378 कोटी रुपयांचा विषय मंजूर करू, मात्र आम्ही सोलापूर शहरात कोणताही टॅक्स वाढवणार नाही. रविवारी सोलापुरात निघणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती मिरवणुकीनिमित्त सोलापूर पोलिसांकडून सुरू झाली बंदोबस्ताची तयारी. सोलापूर शहरात भाजपमध्ये गटबाजी झाली. यावर आमदार विजयकुमार देशमुख म्हणाले, पूर्वी माझा आणि सुभाष देशमुख यांचा गट होताच की. पूर्वी माझा बापूचा गट होतच की. 100% ऑर्गॅनिक उच्च दर्जाचे प्रोडक्ट्स व हायजीन असलेले सोलापुरातील एकमेव सलोन स्टाईल मंत्रा, जिथे क्लायंट्सना सर्व प्रकारच्या हेअर ट्रीटमेंट, कलर, हायलाइट्स, पीपीडी, फ्री कलर, सर्व ॲडव्हान्स स्किन ट्रीटमेंट्स, हेअर एक्सटेन्शन, लॅश एक्सटेन्शन आणि बऱ्याच इतर ॲडव्हान्स सर्व्हिसेस दिल्या जातात. ब्राइड ग्रूम मेकअप अँड ऑल पॅकेज. स्टाईल मंत्रा युनिसेक्स सलोन, अग्रवाल पॅलेस, ऑपोजिट पतंजली मॉल, जुळे सोलापूर, सोलापूर. मोबाईल 6399888822. किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2 BHK आणि 3 BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प. सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, ईव्ही चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध. किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर, जुळे सोलापूर. संपर्क 77 800 43 800.
दिवसभर प्रचंड उकाडा आणि सायंकाळी मोहोळमध्ये झाला गारांचा पाऊस. आमदार विजयकुमार देशमुख यांनी आयुक्तांवर केला गंभीर आरोप. म्हणाले, तुमच्या सोयीनुसार नगरसचिव प्रवीण दंतकाळे ठेवले, त्यांना कार्यमुक्त करा. भोंदू खरात प्रकरणातील महत्त्वाचा साक्षीदार ठार. शिवनिका ट्रस्टचे संचालक जितेंद्र शेळके यांचा अपघाती मृत्यू, पत्नीही ठार. कायद्यानं शिस्त लावा, पण कुणाचं घर उद्ध्वस्त करू नका. केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा रिक्षा चालकांना मराठीची सक्ती करण्यास विरोध. मतदारसंघाचं सीमांकन ही भारताची फसवणूक, आमदार जितेंद्र आव्हाड यांचा दावा. महाराष्ट्राचे प्रचंड मोठे नुकसान होण्याची व्यक्त केली भीती. Rajmudra Residency Phase 3 Individual Luxury Bungalow. Step into your own space. Premium Bungalow Project at Premium Location. Rajmudra Residency Phase 3 बाळासाहेब ठाकरे चौक near CNS Hospital, देगाव मंगळवेढा रोड, लक्ष्मीपेठ, सोलापूर. Talk to us on 7066942570 or 8855055533. Enjoy luxury living space. गौतम अदानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले. मुकेश अंबानींना मागे टाकलं. ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या यादीत 19व्या स्थानावर पोहोचले. टेबलाखालून पैसे घेणाऱ्यांची आता खैर नाही. तहसीलदारांच्या केबिनमध्ये सीसीटीव्ही बसवा, ते कलेक्टरांच्या चेंबरला जोडा. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे आदेश. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड रुग्णालयात दाखल. कराडची तब्येत खराब झाल्यानंतर त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. लातूर इथं प्रतिबंधित गुटखा तस्करी विरोधात पोलिसांची कारवाई. एक आरोपी अटकेत. वाहनासह सुमारे 8,56,000चा मुद्देमाल जप्त. 1 जून पासून राज्यातील सर्व बस स्थानकांवर शौचालय सुविधा प्रवाशांसाठी मोफत उपलब्ध होणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. 1 जून पासून राज्यातील सगळ्या एसटी डेपोवर प्रसारण गृहामध्ये जाण्यासाठी सर्वसामान्य प्रवाशांकडनं 1ही रुपया घेतला जाणार नाही, अशी घोषणा परिवहन मंत्री म्हणून मी आता कोल्हापुरातच करतोय, कारण निर्णय आम्ही घेतले. खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन, भव्य बस्ता कलेक्शन, शुभमंगल सावधान, VR पवार सारीज, 275 चाटी गल्ली, सोलापूर. संपर्क 0217 274 47 96, 274 47 98 आणि 274 47 99. खत साठ्याची माहिती 24 तास आधीच मिळणार. खरीप हंगामात कृत्रिम टंचाई आणि काळाबाजार रोखण्यासाठी सरकारकडून 20 एप्रिलपासून नवीन नियम लागू होणार. 2,57,000 शिधापत्रिका धारकांना मिळणार रॉकेल. 60 लाख लिटरचा कोटा मंजूर. जुने विधेयकांना आम्ही त्याला पाठिंबा देऊ, सरकार घाबरलेलं आहे. राहुल गांधींचा हल्लाबोल. नारी शक्ती वंदन विधेयकाला विरोध. अण्वस्त्र प्रसारबंदी कराराअंतर्गत इराणला अणु ऊर्जेचा वापर करण्याचा कायदेशीर अधिकार असून त्यावर कोणतीही तडजोड केली जाणार नाही. इराणची भूमिका.